नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। राज्यातील 80 अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा यासाठी आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून शिक्षकांनी मोठा लढा उभा केला। त्यास अनुसरून माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 17 जुलै 2025 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार यापूर्वीचा शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोबर 2024 अधिक्रमित करून म्हणजेच रद्द करून राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। सध्या 20% टप्पा अनुदान घेत असलेल्या शासनमान्य खाजगी अंशतः अनुदानित शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करणे। शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 अन्वये विहित निकषाची पूर्तता केलेल्या एकूण 2079 शाळा, 4183 वर्ग तुकड्या, अतिरिक्त शाखा यावर कार्यरत एकूण 15,859 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यापैकी जे शिक्षकेतर कर्मचारी अनुदानाच्या 20% टप्प्यावर वेतन अनुदान घेत आहेत त्यांना शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक 5 व 6 येथील तरतुदीच्या अधीनतेने 20% अनुदानाचा वाढीव टप्पा अनुज्ञेय करण्यात येत आहे। यासाठी होणाऱ्या अंदाजे वार्षिक रुपये 304 कोटी इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे। सध्या 40% टप्पा अनुदान घेत असलेल्या शासनमान्य खाजगी अंशतः अनुदानित शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करणे। शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 अन्वये विहित निकषाची पूर्तता केलेल्या एकूण 1871 शाळा, 2561 वर्ग तुकड्या, अतिरिक्त शाखा व त्यावरील एकूण 13,959 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यापैकी जे शिक्षकेतर कर्मचारी अनुदानाच्या 40% टप्प्यावर वेतन अनुदान घेत आहेत त्यांना शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक 5 व 6 येथील तरतुदीच्या अधीनतेने 20% अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात येत आहे। यासाठी होणाऱ्या अंदाजे वार्षिक रुपये 276.52 कोटी इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे। सध्या 60% टप्पा अनुदान घेत असलेल्या शासनमान्य खाजगी अंशतः अनुदानित शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करणे। शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 अन्वये विहित निकषाची पूर्तता केलेल्या एकूण 1894 शाळा, 2192 वर्ग तुकड्या, अतिरिक्त शाखा व त्यावरील एकूण 19,744 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यापैकी जे शिक्षकेतर कर्मचारी अनुदानाच्या 60% टप्प्यावर वेतन अनुदान घेत आहेत त्यांना शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक 5 व 6 येथील तरतुदीच्या अधीनतेने 20% अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात येत आहे। यासाठी होणाऱ्या अंदाजे वार्षिक रुपये 341.58 कोटी इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे। दिनांक 11/11/2022 नंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावापैकी विहित मूल्यांकनानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या तथापि शासन स्तरावर अघोषित असलेल्या खालील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 20% अनुदानासाठी पात्र करून अनुदान मंजूर करणे। ज्या अघोषित शाळांना अनुदानाचा 20% टप्पा मंजूर करण्यात आला आहे त्या अघोषित शाळांचा तपशील: प्राथमिक पात्र शाळा 81, तुकड्या 505, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 890। नंबर 2 माध्यमिक पात्र शाळा 81, तुकड्या 115, शिक्षक शिक्षकेतर 1083। नंबर 3 उच्च माध्यमिक पात्र शाळा 69, तुकड्या 75, शिक्षक शिक्षकेतर 741। अशा प्रकारे एकूण 2714 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या प्रथमदर्शनी पात्र शाळा व तुकड्या व त्यावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची टप्पा अनुदान अनुज्ञेयतेबाबत तपासणी करून 20% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्याकरिता होणारा अंदाजे वार्षिक रुपये 48.32 कोटी इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, अघोषित शाळांची तपासणी करून त्यांच्या अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या याद्या लावून त्यांना हे अनुदान वितरित केले जाणार आहे। मित्रांनो, या शासन निर्णयानुसार 20%, 40%, 60% व 80% अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांसाठी कोणकोणत्या अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत त्या संदर्भातील माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत।